आजचे हे संक्षिप्त विश्लेषण आहे 18 आणि 19 एप्रिल 2026ला होणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदलांवर. बघा, ह्या विकेंडला आकाशात ग्रहांच्या अशा काही जबरदस्त हालचाली होत आहेत ना, ज्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्याची, नातेसंबंधांची आणि अगदी आर्थिक निर्णयांची दिशासुद्धा पूर्णपणे बदलून टाकू शकतात. तर पहिले म्हणजे मेष राशीत ऊर्जा देणारा मंगळ आणि शिस्त लावणारा शनी एकत्र येत आहेत. आता याचा अर्थ काय? तर घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा ना, वास्तवाचं भान ठेवून थोडा संयम बाळगण्याची ही वेळ आहे. तुम्हाला माहितीये, वेगाने जाणाऱ्या गाडीला योग्य वेळी ब्रेक लावणं म्हणजे काही प्रगती थांबवणं नसतं, तर अपघात टाळून स्वतःवर नियंत्रण मिळवणं असतं. दुसरे महत्त्वाचे बदल म्हणजे 19 एप्रिलला होणारा सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश. शनी आणि मंगळाने आपल्याला आधीच वेग थोडा कमी करायला शिकवलाय आणि आता हा सूर्य आपल्याला हवी असलेली स्थिरता देईल. सूर्य आता स्थिर अशा वृषभ राशीत जातोय, त्यामुळे सतत नवीन गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा तुमचं करिअर आणि भविष्याचा भक्कम पाया रचण्यावर नक्की लक्ष केंद्रित करा. आणि शेवटी शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश. बघा, इथेच तुम्हाला शांत राहिल्याचा खरा फायदा मिळणार आहे बरं का. शुक्र स्वतःच्या राशीत येतोय, त्यामुळे प्रेम आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अगदी उत्तम आहे. ही वेळ काही धोकादायक जुगार खेळण्याची अजिबात नाहीये, तर सोन्यासारख्या सुरक्षित गोष्टीत गुंतवणूक करण्याची आहे, जिथे तात्पुरत्या आकर्षणापेक्षा दीर्घकालीन निष्ठेला खरी किंमत असते. थोडक्यात सांगायचं तर हा काळ वेगापेक्षा योग्य दिशेला प्राधान्य देण्याचा आहे, त्यामुळे संयम आणि शिस्तीनं तुमच्या आयुष्याची एक सुरक्षित आणि शाश्वत सुरुवात करण्याची हीच ती एकदम योग्य वेळ आहे.